हॅलो, नमस्कार. समर्थ किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पनीर मसाला अथवा पनीर करी कशी बनवायची पाहूया. इथे मी 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 5 ढोबळी मिरची, 6 कांदे, 2 टोमॅटो आणि 7 काजू घेतलेला आहे. तर 1 चमचाभर तेलात कांदे, टोमॅटो, लसूण आणि काजू भाजून घेऊया. तर टोमॅटो आणि कांदे मी चिरून घेते. मूठभर कोथिंबीर घेतलेला आहे. मिक्सर करायचा आपल्याला. टोमॅटो, कांदे, काजू आणि लसूण. तर इथं कढईत तापत आलेला आहे, तर आपण तुपात पनीर भाजून घेऊया. पनीर असं कट करून घेतलेलं आहे आणि इकडे ढोबळी मिरची, तर हे भाजत आलेलं आहे. तर हे काढून आपण ढोबळी मिरची भाजून घेऊया. मिक्सर करून घ्यायचं. ढोबळी मिरची भाजताना चिमूटभर मीठ घालून भाजून घ्यायचं. एक 3 मिनटं आपण पनीर भाजून घेऊया. बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, थोडा डिस्टर्बन्स आहे. तर पनीर परतून घेऊ आपण आणि कॅप्सिकम पण परतून घेऊया. उलटणं छान परतून घेते. तर 1-3 मिनटं झालेलं आहे. तर आता आपण ड्राय मसाला काय लागतात ते पाहूया. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. गरम मसाला, चिकन मसाला, हळद अर्धा चमचा, पनीर मसाला, ते धनेपूड हा एक्स्ट्राच डब्बा आलेला आहे साईडला. दुसरा मसाला आहे ते काय वापरत नाही आहे. तर जिरेपूड, तर आता फोडणी देऊया आपण.
तर आता फोडणी देऊया. तेल गरम झालेलं आहे तर जिरे, अनारफूल, तमालपत्र, तर इथं मिक्सर मी 2 वेळा केलेला आहे. तर एका वाटणीत मी कोथिंबीर घातलं आणि एक तसंच केलेलं आहे, त्यामुळे हे ग्रीन आणि ते रेड दिसतंय. मिक्सरमधलं व्यवस्थित काढायचं, छान परतून घेते. तर ड्राय मसाला पण घातला आणि 1 स्पून कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, तिखट मीठ चवीनुसार, इकडं पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. तर भाजून घेतलेलं पनीर आणि ढोबळी मिरची असं सॉफ्ट भाजून घ्यायचं. आता आपण घालायचं पाणी आणि पनीर, कॅप्सिकम, चवीनुसार मीठ, तर पनीर, कॅप्सिकम, पाणी घातलेलं आहे. एक वाफवून घेऊया आपण झाकण लावून. तयार आहे पनीर मसाला चपाती. खूप टेस्टी झालेला आहे, करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.